पुण्याच्या बोर तालुक्यातील नसरापूरमधील चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेला आज 6 दिवस पूर्ण झालेले आहेत. मात्र 6 दिवस पूर्ण झाल्यानंतरही जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, त्यांच्या मनात अजूनही भीती आहे. अजूनही ते आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी सोडायला घाबरत आहेत. अजूनही त्यांच्यामध्ये या सर्व प्रकाराची दहशत जी आहे ती बसलेली आहे. माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, आज या घटनेला खरं तर 6 दिवस पूर्ण, 6 दिवसानंतरही तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर सोडायला नाही सोडत आहे. आमची मुलं इथं खाली खेळतात बँकेपाशी, पण आता अक्षरशः भीती वाटते. आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही घरात काय करायचे मस्ती घाला, पसारा घाला, आम्ही आवरतो, पण खाली अजिबात यायचं नाही. वाटलं असं तुम्ही त्यांना विचारू शकता. इतकी मुलांच्या मनात पण दहशत बसली आहे. माझा छोटा मुलगा बोलला की आई नको, मला कुठं पाठवू नकोस. त्या दिदीचे कशा हात पिरगळले तसे आमचे पिरगळले. तर मी अशा छोट्या मुलांनी इतकी मनात भीती आणि असं दहशत झाल्यागत झाली आहे. ह्याच्यासाठी सरकारने काही ना काहीतरी असा महिलांसाठी कडक कायदा काढला पाहिजे. नसरापूरचं आत्ता ताजं प्रकरण असताना 6 प्रकरणं त्याच्यानंतर झालीत. पर्वती पायथ्याचं झालं आहे, थेऊरचं झालं आहे, त्यानंतर 9 महिन्याची लेडीज प्रेग्नेंट असताना तिच्यावरती पण त्यांनी रेप करून त्या बाळाला, छोट्या बाळाला पण टेचून मारले. असलं म्हणजे इतकं घाण ती कृत्य करतात आहेत. मग सरकार का शांत बसलं आहे? नसरापूरचं प्रकरण असताना मग सरकारने जर तेव्हा कडक जर का कायदा काढून त्या लगेच त्याला फाशी दिली असती तर बाकीच्या घटना नसत्या घडल्या. नसरापूरची घटना घडल्यानंतर आणखीन काही प्रकरणं समोर आलेले आहेत. तुमच्या सुद्धा मनात तीच दहशत आहे? मला तर बोलायचं अवघड आहे. दहशत भीती आहेच मनामध्ये, पण असं बोलायचं अवघड. सरकारने जे 15,000 महिला लेडीजला चालू केले, 1,500 ते करण्यापेक्षा तुम्ही कायदा कडक करा. ते पैसे देऊ नका, महिलांना सुरक्षा द्या. ना मुलगी घरात सुरक्षित आहे, ना शाळेत सुरक्षित आहे, ना लग्न झाल्यावर सुरक्षित आहे. मग जे आहेत आईवडील त्यांनी काय करायचं? मुलींना कुठंच सुरक्षा नाही आहे, कुठंच नाही आहे. ताई, तुमची सुद्धा लहान लेकरं असतील घरात, तुम्ही त्यांना बाहेर सोडताय का? तुमच्या मनात दहशत नाही? नाही सोडते मी. मला भीती वाटते सारखी सारखी तिला बाहेर सोडताना, की तिला बाहेर सोडलं, तिच्याकडनं दुर्लक्ष झालं तर तिचं काय होईल. मला सारखी भीती वाटते. पण मला एकच सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यासमोर दिसतंय, तुमच्याकडे सगळ्या गोष्टींचे प्रूफ आहेत, तर तुम्ही त्यांना लगेच फाशी का नाही देते? त्या आरोपीला फाशी का नाही देते? तुम्ही प्रत्येक वेळेस तारीख मुकदमा अजूनपर्यंत तो चालूच आहे. मग एवढं नाही चालू ठेवलं पाहिजे ना. तुम्ही ऑन द स्पॉट त्यांच्यावरती काहीतरी रिॲक्शन घेऊ शकता. पण ह्यांच्या जागी जर आमच्या मुलीबाळींच्या जागी एखाद्या मंत्र्याची मुलगी असती, एखादी त्यांची बहीण, बायको, XYZ कुणीही असतं, त्यांच्यासोबत जर असं घडलं असतं तर एवढा वेळ हे कायदे हे सगळं ह्यांचं चालू राहिलं असतं का? नसतं राहिले ना. मला फक्त एवढंच करायचं आहे, म्हणायचं आहे सरकारला की त्याच्यावरती काहीतरी एक कायदा काढा, जेणेकरून आपल्या भारतातील सगळ्या महिला आणि मुली सुरक्षित राहतील. ताई, तुमच्या गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. महिला त्यांच्या मुलांना बाहेर सोडायला घाबरतात. तुम्ही सुद्धा तुमच्या नातवाला बाहेर सोडत नाही? नाही सोडत. आमचं तर खूप लक्ष आहे तिच्याकडे. थोडीशी बाहेर गेली तरी अशी भीती वाटते की बाई कोण उचलून नेते का काय होतंय का काय. आणि त्या कांबळ्यानं जे हे कृत्य केलं त्याला जे लोक म्हणतात की फाशी द्या म्हणजे त्याला यातनं होणारच नाही. 2 मिनिटाच्या यात नाहीत त्याच्या. मग त्याचं आहे की नाही, फाशी देण्यापेक्षा त्याचा रोज एक अवयव कापून काढा की त्याला त्या यातना झाल्याच पाहिजेत. तू तरुण आहेस, तुझी काय भावना आहे? आता हे सर्व घाबरले, तुझ्या मनात सुद्धा याची भीती बसली का? नसरापूरमध्ये जी घटना घडली आहे, 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात तिची निर्गुण पद्धतीने त्यांनी हत्या केली. मी गेली 10 ते 12 वर्ष झालं नसरापूरमध्ये तायक्वांदो क्षेत्रात आहे, स्पोर्ट्समध्ये आहे आणि स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग मी शाळेमध्ये जाऊन मुलांना दिलेलं आहे. तर माझी सगळ्या जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या छोट्या मुली असू, महिला असू, मोठ्या मुली असू, सगळ्यांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देऊन त्यांच्या मनगटात एक ताकद निर्माण करावी. त्याच्यामुळे त्या स्वतःचा बचाव करू शकतात. आणि आम्ही प्रत्येक वेळेस गावामध्ये पॅम्पलेट्स वगैरे वाटतो की आमच्या क्लासेससाठी, मुलींसाठी स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग वगैरे नसरापूरमध्ये आम्ही घेतो. पण अजूनसुद्धा जे जनता आहे त्यांचे डोळे उघडलेले नाही आहेत की आपण मुलींना काय नक्की शिक्षण द्यावं. तर नसरापूरमध्ये हे चांगली सुविधा आहे, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. प्रत्येक मुलीने स्वतःचा बचाव करावा आणि स्वतः शिकावं. त्या मुलीचा जीव 5 मिनिटात गेला, पण तो नराधम अजून जिवंत आहे, याची खरंच दुःखद आहे ही गोष्ट. आणि माझी जनतेला आणि सरकारला अशी विनंती आहे की खरंच त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. चांगला खरं तर उपाय या ताईने सांगितलं आहे. ती स्वतः तायक्वांदो घेतील, तायक्वांदोचं प्रशिक्षण देतील, जेणेकरून जे अशा प्रकारचे नराधम आहेत जे मुलींवर अत्याचार करण्याचे प्रयत्न करतात ते कुठेतरी त्याच्यापासून वाचतील. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. ताई, तुम्ही सुद्धा घाबरलेला आहात काय सर्व घटनेने? हो, घाबरलेले.
आमच्या पण मुली आहेत छोट्या छोट्या, त्यांना पण बाहेर पाठवायची भीती वाटते. आणि त्यांना समजा त्या मुलीचं 5 मिनिटात कळणं त्यांनी असं केलं, त्यांना 2-3 दिवस झाले, अजून 4-5 दिवस झाले, म्हणजे त्याच्यातून 5-6 घटना परत अजून झाले त्याच्यातून. जर त्याला त्याच दिवशी शिक्षा केली असती, फाशी दिली असती किंवा काही, तर एवढं पुढं वाढलं नसतं ना. आजी तुम्ही काय सांगाल, तुमच्या गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली, पहिल्यांदा चिमुकलीला न्याय मिळायला पाहिजे अशी वाटतं का तुम्हाला? लहान मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. भीती वाटते ना लहान मुलांना बाहेर पाठवायची, मग आम्ही पाठवतच नाही, सारखं लक्ष टाकायचं त्यांच्यावर. बरं, आता मनात भीती बसली तुमच्या? भीतीच बसली. बरं, याआधी गावात असं कधी झालेलं नव्हतं कधीच म्हणा. नव्हतं झालं, गावात कधीच झाले येणारा नव्हतं. जमाला मारलंच पाहिजे. मारलाच पाहिजे ह्याला. बरं, आपल्यासोबत तरुण ताई आहे. तू कामानिमित्त बाहेर फिरत असेल, तुझ्या मनात रात्री अपरात्री येणं जाणं असेल, तुझ्या मनात सुद्धा या प्रकरणानंतर भीती बसली? हा, खूपच भीती आहे नाही का. म्हणजे कुठं जाताना पण मम्मीचं म्हणजे बोलणं असतं प्रत्येक वेळी की इकडं जाऊ नकोस, तिकडं जाऊ नको, आता वातावरण काय चाललंय असं तसं नाही का. हां, पण ही जर गोष्ट नाही का, आत्ता जी नसरापुरात जी घटना झाली त्याला आत्ता जर फाशी दिली असती तर पुढं जाऊन अजून त्या माणसांनी ती गोष्ट केली नसती. मग ही प्रकृती आहे ना, पोलिसांनी समजून घेतली पाहिजे जरा. आपण पाहतोय की महिलांप्रमाणे ही तरुणी दररोज बाहेर पडते, तिच्या मनात सुद्धा या घटनेमुळे खरं तर भीती निर्माण झालेली आहेत. आपल्यासोबत काही लहान लेकरं आहेत, आपण त्यांना विचारून की त्यांची आई त्यांना बाहेर सोडते. आई बाहेर सोडती का आता खेळायला तुला? नाही, का बरं? काय सांगते आई? की जाऊ नको बाहेर. इथे तुला सोडती का आई? नाही, काय म्हणते आई तुझी? आई बोलते की नका जाऊ बाहेर खेळायला. बर, तू बाहेर खेळतो का? नाही, नाही खेळत? आधी खेळायचा ना, आता नाही का खेळत? नाही. आई नको म्हणती? काय नाही पाठवत? पाठवत? का नाही पाठवत आई बाहेर? आम्हाला कोणी नेलं, आम्हाला कोणी केलं तर आम्ही काय करायचं? आपण पाहतोय की या चिमुकल्यांमध्ये सुद्धा भीती आहे. आणि खरं तर ही काही दिवसापूर्वी बाहेर खेळत होती, घराबाहेर बागडत होती, पण आता त्यांच्यावर सुद्धा या घटनेनंतर लिमिटेशन आलेली आहे. त्यांना त्यांचे पालक जे आहेत ते घराबाहेर सोडत नाही, त्यांना घरातच खेळायला लागल्याची खंत जी आहे ती या चिमुकल्यांच्या बोलण्यातून जाणवते. आणि हे सर्व नागरिक जे आहेत ते नसरापूर ग्रामस्थ आता आपल्याला भयभीत झालेलं पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारे त्यांच्या मुलांना जे आहे ते या घटनेनंतर ते बाहेर सोडत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.